लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत का परशू तिथे सरकारला येऊन सांगत असतो कसं की ना कंपनीमध्ये आली होती आणि चाळीतल्यांचा ना इन्शुरन्स काढण्यासाठी अशी खबर दिल्यावरती इथे सरकार मात्र आनंदात होतात आणि ते म्हणतात की वा परशू तू तर खूप छान खबर दिलीस, एकदम ना इंटरेस्टिंग आहे आणि ह्याचा ना काही ना काहीतरी फायदा होणार आहे. आणि त्यावरती ती परशूची स्तुती करून परशूला म्हणते की चल आता तू एवढी चांगली खबर दिली आहेस तर तुझी जी शिक्षा आहे ना ती थोडीशी आपण कमी करू. असं म्हटल्यावरती परशू मात्र खूप खुश होतो. त्याला वाटतं की वा झालं आता सगळं काही छान होणार. पण इथे सरकार म्हणते का तुझी शिक्षा मी कमी करते म्हणजे तू ना आता खाली जेवायला बसायचं नाही, तू आता वरती जेवायला बसायचं पण फक्त रविवारचं. असं बोलून ना ती त्याची शिक्षा कमी तर करत असते पण काय पूर्णपणे कमी केलेली नसते. आणि ती म्हणत असते का हे तू सांगितलं आहेस ते तेवढ्यापुरतं आहे ना, त्यामुळे रविवारीच फक्त वरती बसायचं, बाकीच्या वारी तू खाली बसायचं. असं बोलून ना ती त्याला टोमणा देत असते आणि त्याला ना एकदम विचित्रपणे वागणूक देत असते. आणि हे परशूला समजून सुद्धा परशू तिच्याकडेच लाचरगिरी करत असतो. त्यावरती परशू हा काही बोलू शकत नव्हता, फक्त त्याचं ऐकण्याचं काम चालू होतं आणि तो ना शांतपणे ऐकत होता की सरकार आहेत त्या काय म्हणत आहेत. तेव्हा सरकार म्हणत असतात की ठीक आहे तू आता इथून गेलास तरी चालेल. आणि त्याच्यानंतर ना सरकार विचार करत बसतात की आता हे जी ही इन्शुरन्स काढत आहे याचा ना काहीतरी फायदा घेऊन ना आपल्याला आपल्या कामासाठी काहीतरी उपयोग केला पाहिजे. असं बोलून ना ती विचार करत असते. आणि ती विचार करत असताना तिला सगळं आठवत असतं की आपण तर आता त्या भांडेवाली बाईलासुद्धा पाठवलं आहे तिथे चाळीमध्ये सगळं काम करण्यासाठी, आणि तिने काम केलं तर आपलं अर्धं काम तर होऊनच जाईल. असं ना ती विचार करत असते. आणि ती विचार करत असते की काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून ना ही चाळीतली माणसं आहेत ना ह्यांनीच या सखीला हाताला धरून ना बाहेर काढलं पाहिजे. आणि त्याचवेळी ना तिच्या फोनवरती ती भांडीवाली बाई आहे ना तिचा फोन येतो. आणि ती असते ना खरं तर भांडीवाली बाई नसते, ती सरकारने बनवून पाठवलेली बाई असते. त्यावरती सरकार म्हणते की सांग तुला जे काम दिलं होतं ते तुझं झालं का. त्यावरती ती बाई म्हणते का हो मी करायला तर गेली होती, मी ती तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं तर केलं, पण तिला ना चाळीतल्या बायकांचा पूर्णपणे ठाम तिला पाठिंबा आहे, त्यामुळे ना तिला कोणी काही करू शकत नाही. असं म्हटल्यावरती ती सरकार तर ऐकत बसते. आणि तेव्हा ती बाई म्हणते का मलाच त्यांनी तिथून हाकलवून लावली. असं बोलल्यावर सरकार मात्र हसू लागते. ती म्हणते का रिलॅक्स हो, एवढं काही नाही, ते असं वागणं साहजिकच आहे. तू तुझं काम केलं आहेस ना, बस झालं. तुझ्या वतीने तू त्यांच्या मनामध्ये काही गोष्टी पेरायला चालू केल्यास ना तेवढं बस झालं आमच्यासाठी. असं बोलून ना ती तिला काही चांगल्या गोष्टी बोलत असते की बरं झालं तू जे केलंस ते योग्य केलंस. त्यावरती ती बाई म्हणते का हो, पण त्या बायकांचा एवढा सपोर्ट आहे का त्यांनी मलाच तिथनं हकलून लावलं आणि म्हणाल्या निघ तू इथनं, असं बोलून मला हकलवून लावलं. त्यावरती सरकार म्हणते का जाऊ दे, झालं गेलं सोडून दे, पण आता जे झालं आहे ते ओके झालं आहे. त्यावरती नंतर फोन ठेवल्यावर सरकार म्हणत असते की आता ना काहीतरी केलं पाहिजे की हे जे चाळीतले सखीचे लाड करतात ना तीच लोकं सखीला हाताला धरून बाहेर काढतील आणि त्यांच्या मनामध्ये सखीविषयी एवढं वाईट परिणाम होईल मनामध्ये की ते सखीला स्वतःच्या नजरेसमोर ठेवणार नाहीत. ते स्वतःच तिला इथून निघ म्हणून अशी खालच्या लेवलची भाषा वापरून तिला ना त्या चाळीतनं बाहेर काढतील आणि तिला ना त्यांच्यापासून दूर करतील. असं बोलून ना ती विचार करत असते की आपण ना काय केलं पाहिजे. आणि इकडे कान्हा असतो तो त्याच्या वडिलांचा, आईचा आणि त्याचा आणि त्याच्या आजीचा फोटो बघून ना भावूक झालेला असतो. तो विचार करत असतो की काय करायचं आता जेणेकरून सगळं काही ओके होईल आणि पहिल्यासारखं होईल, जे माझं टार्गेट आहे ते कधीपर्यंत पूर्ण होईल. असं बोलून ना तिथे त्याची माई येते आणि माई त्याला आरती देते का घे आरती. त्यावरती तो आरती घेतो आणि माई म्हणत असते की मग कुठपर्यंत आलं तुझं जे ठरवलं आहेस ते, का असंच राहणार आहेस, असं बोलून त्याला ती टोमणे मारत असते. आणि त्यावरती माई ही कानाला म्हणत असते की आता 1 महिना संपत आलेला आहे, तुला काय वाटतं की ती सरकार काही गप्प बसणार आहे का. आता फक्त आणि फक्त 2च दिवस बाकी राहिले आहेत आणि ती गप्प बसणाऱ्यातली बाई नाही आहे ती काय आणि सखी काय. त्यावरती इथे काना म्हणतो का हो, काही दिवसांपूर्वी सखी माझ्या मागे लागली होती की ते 10 लाखांचं काय झालं, ते 10 लाखाचं पेमेंट तूच केलं आहेस का, असं ना ती बोलून माझ्या मागे लागलेली, पण तिला मी काही गोष्टी बोलून तिला समजावल्या आहेत. त्यावरती माई म्हणते का हो ते सगळं ठीक आहे, पण इथे ही चॅलेंजिंग काला काहीच दिवस बाकी आहेत आणि इथे सरकार आहे ती हरण्यासाठी तोंडावर आलेली आहे असताना सरकार काहीच करणार नाही असं शक्य नाही.
आणि सखीसुद्धा काही करणार नाही असं शक्यच नाही. कारण का त्या दोघी एकदा का कोणाच्या मागे लागल्या का त्या कोणाचंही ऐकत नाही. एवढं लक्षात ठेव, असं बोलून ना ती म्हणत असते आणि तिथे समजावत असते की त्या ना वादळापूर्वीची शांतता आहे. ती सरकाराशी गप्प बसणाऱ्यातली नाही. ती काही नाही काही करणार जेणेकरून तुला, सखीला, आम्हाला त्रास होईल आणि ह्याचा फायदा म्हणून ती तिचं घेणार. ही जी शांतता आहे ना ती सगळी वादळापूर्वीची शांतता आहे. ही सरकार आहे ती शांत बसून हरणाऱ्यातली नाही. ती जिंकण्यासाठी तडफडणारी बाई आहे आणि तुला ते कळत नाही आहे. सखीच्या तर तू जाळ्यामध्येच अडकलेला आहे. सखीसुद्धा एखादा कोणाच्या मागे लागली तर ती ऐकणार नाही. असं बोलून ना माई आहे ती कानाला समजावत असते. तेव्हा काना म्हणत असतो का हो, सखीसुद्धा एकदा मागे लागली का ऐकत नाही. तीसुद्धा 10 लाखावरून माझ्या मागेच लागली होती की 10 लाख तू भरले आहेस का आणि तू भरले असशील तर मला सांग. तेव्हा मी तिला टाळाटाळ केली. तिला मी सांगितलं का नाही म्हणून. असं बोलल्यावर माई सगळंपणे शांतपणे ऐकत असते की काना ना 10 लाखांविषयी काय बोलत आहे आणि ती सरकार असते. तिच्या मनामध्ये पण 10 लाखाचा विषय आला असतो. तेव्हा ती म्हणते की 10 लाखाचा विषय आहे ना तो अजून संपलेला नाही आहे. जे आहे ते आता आपण ना शोधूनच काढलं पाहिजे असं बोलून ना ती विचार करत असते. तेव्हा ना तिने एक मुलगा आहे ना त्याला अपॉइंट केलं असतं. त्याला सांगितलं असतं की हे ब्रोशर घे आणि त्याच्यामधून ना किर्लोस्कर कंपनीचा जो कोणी ओनर आहे त्याला शोधून काढ. त्यावरती तो मुलगा म्हणतो का हे एवढ्या पैशाची काही गरज नाही आहे. मी तिथे त्या वॉचमॅनलासुद्धा विचारलं तरी पण तो मलाही काहीही सांगू शकतो. असं म्हटल्यावरती सरकार मात्र पूर्णपणे चिडून जाते. सरकार त्याला म्हणते की अरे बावळट माणसा, तुला जरा तरी कळतं का? हे सगळं तुला गुपचूप करायचं आहे. या कानाचं त्या कानालासुद्धा खबर लागता कामा नये. एवढ्या अलगद सावकाशपणे तुला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत म्हणून तुला मी हे पैसे दिले आहेत. जर त्यातलं कोणालाही कळलं तर ते लोक सावध होऊन जातील आणि मला ते सावध झालेलं चालणार नाही आहे. त्यामुळे तुला सांगते तेवढं कर. जे तुला काम दिलं आहे ना ते गुपचूप कर. म्हणजे ह्या कानाला समजता आलं नाही पाहिजे. कळलं? जरा थोडा ना शहाणा हो, नाहीतर ना तू जर हे शोधलं नाहीस ना तर बघ. असं म्हटल्यावर तो मुलगा तर पूर्णपणे घाबरून जातो. त्यावरती सरकार म्हणते का तू एवढं काम कर, मग सगळं काही व्यवस्थित होईल आणि जर नाही केलंस तर तुझा जो डावा हात आहे ना तो डावा हात काम करण्यालायक राहणार नाही. असं बोलून ना ती त्याला धमकीच देत असते. म्हणजे तिचं काम पण करायचं आणि जर काम पूर्ण झालं नाही तर ती त्याला धमकीसुद्धा देणार आणि ती जीव घेण्याची धमकी. असं बोलून तो मुलगा तिथून निघून जातो. त्याच्यानंतर इथे सरकार आहे ती विचार करत बसते की आता मला त्या किर्लोस्कर कंपनीच्या ओनरला शोधलंच पाहिजे की त्याने एवढं 10 लाखाचं पेमेंट का बरं केलं आणि त्याला एवढी गरज काय होती दाभाडे मावशींच्या उपचारासाठी 10 लाख रुपये द्यायची. 10 लाख रुपये छोटी अमाऊंट नाही आहे. ही खूप मोठी अमाऊंट आहे. पण ही त्याला कळलं पाहिजे की त्याने का दिली. आणि इकडे काना मात्र सगळ्या गोष्टी बाबांच्या वगैरे आठवत असतो आणि त्याला ना वाईट वाटत असतं. तेव्हा इथे माई म्हणत असतात की तू ना सगळं कर पण लक्ष दे जरा आणि त्याच वेळी ना तिथे त्याच्या हातामध्ये हळकुंड असतं. तेव्हा माई म्हणते की हे का अजून ठेवलं आहेस? त्यावरती सरकार म्हणतो का नाही, हे ना मी मुद्दामूनच ठेवलं आहे. कारण का जेव्हा मला सखी स्वतःहून आपलं मानेल आणि तिला ना माझ्यावरती विश्वास येईल त्याच क्षणी मी हळकुंड काढणार आहे. तोपर्यंत मी काढणार नाही. त्यावरती माई म्हणतात की माझा कबीर असा नव्हता. माझा कबीर एकदम मॅच्युअर्ड जे आहे ते आहे आणि आता माझा जो काना आहे तो एकदम फिल्मी झाला आहे. त्याला एकदम फिल्मी डायलॉग फिल्मी सारखा तो वागत आहे आणि तो ना त्याच्या बायकोच्या तर प्रेमातच पडला आहे. त्याची बायको त्याला कधी डिमांड देत नाही पण तो मात्र त्याच्या बायकोच्या मागेच लागला आहे. तो प्रेमामध्ये आंधळा झाला आहे. प्रेम करावं पण एवढं पण नाही करावं असं बोलून ना माई आहे ना ती कानाला ओढत असते. कारण कान्हा आणि कबीर ह्याच्या स्वभावामध्ये फरक झाला असतो. तेव्हा ती म्हणत असते का माझा कबीर असा कधीच नव्हता. माझा कबीर सगळं काही मॅच्युअर्डली शांतपणे घ्यायचा. पण तू आता आहेस ना तर तू सगळ्या गोष्टी ह्या फिल्मी घेत आहेस आणि एकदम फिल्मी डायलॉग फिल्मी सगळ्या गोष्टी करत आहेस. त्यावरती ती त्याला ना बडबडत असते की हे सगळं आहे ना ते सोडून दे. आता जे काही आहे ना ते नॉर्मल वागायला लाग. असं बोलून ना माई त्याला बडबडत असते आणि त्यावरती काना म्हणतो का मी जरा ना जाऊन आलो. त्यावर माई म्हणते काय रे आता कुठे चाललास? त्यावरती काना म्हणतो का नाही मी जरा जाऊन आलो. असं बोलून ना तो निघण्याच्या तयारीत असतो. तेव्हा माई म्हणते का तू लवकरात लवकर सगळ्या गोष्टी कर. विसरू नकोस आपल्या वडिलांना किती त्रास झाला आहे आणि आपल्या आईला किती त्रास झालेला आहे
आणि तुझं बालपण आहे ते कसं गेलं आहे ते विसरू नको. असं म्हटल्यावरती कान्हा मात्र सगळं काही शांतपणे ऐकत असतो. त्याला सगळं काही माहीत असतं की आपल्याला आपली आजी असं का बोलत आहे आणि तिच्या बोलण्यामागे तिचा उद्देश तरी काय आहे. असं बोलून माई असते त्याला समजावत असते की हे बघ, तुला नुसतं बसून जमणार नाही. तुला ना काही ना काहीतरी केलं पाहिजे, जेणेकरून आपला जो प्लॅन आहे तो तुला करता आला पाहिजे. कारण का आता 1 महिनाच राहिला आहे आणि त्याच्यातले फक्त आणि फक्त 2च दिवस राहिले आहेत. तू 2 दिवसामध्ये अशा काय काय गोष्टी करणार आहे जेणेकरून सगळं काही सॉल्व्ह होईल. असं बोलून ना माही आहे ती कानाला ओरडत असते आणि तिला ना 4 शब्द सुनवत असते. कारण का माहीच्या मताप्रमाणे इथे काही तिची कामं होत नसतात. माहीचं फक्त एवढंच टार्गेट असतं की ते सरकारला जीव घेऊन मारून टाकायचं. कारण का तिने तिच्या आपल्या स्वतःच्या मुलाला तसं शिक्षा दिलेली असते. त्यामुळे तिला असं वाटत असतं की ते सरकारसोबत सुद्धा तेच व्हावं जे की माझ्या मुलासोबत झालं आहे. असं बोलून ना ती कानाला समजावत असते की तू ना जरा लक्ष दे. त्यावरती माई आहे ना ती कानाला सांगत असते की आपण सरकारचेच म्हणजे त्यांच्या कंपनीचे 10% शेअर्स आहेत ना ते घेतले आहेत. असं म्हटल्यावरती काना मात्र भडकतो. काना म्हणतो की त्यांचे आपण 10% शेअर्स कशाला घेतले आहेत, म्हणजे आपल्याला त्यांच्या कंपनीला उद्ध्वस्त करायचं आहे तर ते आपण घेऊन ते त्यांची कंपनी मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू वाढणार नाही का. असं म्हटल्यावरती इथे माई म्हणतात का हे बघ, ही ना पुढे काही काम करायची आधीपासूनची पूर्वतयारी आहे आणि आता ना मी त्यांच्या कंपनीला खालून पोखरायला सुरुवात केली आहे. तू थोडासा शांत राहा. पुढे काहीतरी चांगलं होणार आहे त्यासाठी मी हे केलेलं आहे आणि ह्याचा बदला मी घेणार आहे. आग के बदले आग असं बोलून ना ती सांगत असते का मी ह्याचा बदला नक्की घेणार, त्यामुळे ना तू निवांत राहा. असं बोलून त्याला धीर देत असते. आणि इकडे सखी असते ना ती सगळ्या मुलांचं ट्युशन्स घेत असते. तेव्हा ती तिला ना इंग्लिशचं सगळ्या मुलांना शिकवत असते की इंग्लिशमध्ये कसं प्रोनाऊन्सिएशन करायचं, काय करायचं. असं ती ना इंग्लिशच्या छान छान त्यांना गोष्टी सांगत असते आणि त्यांना ना कसं आयुष्यामध्ये इंग्लिशचा फायदा होईल हे त्यांना शिकवत असते. आणि त्याचवेळी ना ती म्हणते का मी आता ना तुम्हाला खूप सारा होमवर्क दिलेला आहे, आता ना तो तुम्ही घरी जाऊन करायचा आहे आणि छान पद्धतीने करायचा आहे आणि सगळा करायचा आहे. असं म्हटल्यावरती ती मुलं पण खूप खुश होतात आणि स्वतःसाठी टाळ्या वाजवतात की झालं आता आमचं ना अभ्यास झालेला आहे. आणि असं बोलून ना ती सगळी मुलं असतात ना ती सखीला म्हणत असतात की सखी ताई, कान्हा दादा कधी येणार आहे गं, आम्हाला ना खूप कंटाळा येतो, त्याच्याशिवाय ना आम्हाला करमत नाही, तो कधी येणार आहे, आम्ही त्याची कधीपासून वाट बघत आहोत, तो आला ना का आम्हाला खूप मस्त वाटतं. असं बोलल्यावरती सखी म्हणते का रे, तो आला काच बरं वाटतं का, माझ्यामुळे तुम्हाला काही बोर होतं का. तेव्हा ती मुलं म्हणतात की तसं नाही आहे गं, पण कान्हा दादा ना काहीतरी वेगळाच आहे, तो आला ना का आम्हाला खूप छान वाटतं आणि तो ना यायला पाहिजे, आमची जाम इच्छा आहे, तर तो कधी येईल ते आम्हाला सांग ना. त्यावरती सखी म्हणते का तुम्हाला कंटाळा आला आहे का, तर आपण एक काम करू, आपण ना छानपैकी तुम्हाला आवडेल असा इथेच आपल्याला घर बसल्या काहीतरी गेम खेळता येईल असा गेम खेळू. म्हणून ना ती एक बॉटल घेऊन येते आणि म्हणते की आपण या बॉटलच्या साहाय्याने ना एक गेम खेळूया. आणि इकडे बाहेर मात्र 2 मुलं आहेत ना ती चाळीमध्ये नवीन आलेली असतात. तेव्हा किरण त्यांना विचारतो की तुम्ही इथे नवीन कसे काय आले. त्यावरती ती मुलं म्हणतात का आम्ही वरच्याच रूममध्ये राहायला आलेलो आहोत भाड्याने, आमचं शिक्षण चालू आहे ना त्यासाठी. तेव्हा तिथे काकू येतात आणि त्या काकींना म्हणतात काकांना म्हणतात का चला जेवायला जाऊया. त्यावरती काका म्हणतात का जाऊ. आणि त्यावरती ही मुलं असतात ना ती त्या कॅन्डलला म्हणत असतात किती सुंदर कॅन्डल आहे. त्यावरती इथे ही म्हणत असते का नुसती कॅन्डल नाही आहे, ती सेंटेड कॅन्डल आहे, त्या सखीने आम्हाला ती दिली आहे. त्यावरती ती मुलं म्हणतात की सरकारची मुलगी आहे ना ती. त्यावर काका म्हणतात का हो ती सरकारची आहे, पण ती ना थोडीशी वेगळी आहे. असं म्हटल्यावरती ती मुलं म्हणतात का हे बघा, ह्याच्यामध्ये कशी काळी आणि सफेद अशा 2 सोंगट्या आहेत, तशीच जगामध्ये ना माणसं सफेद आणि काळी अशी दोन्ही रूपं घेऊन ना फिरत असतात. आपल्याला सगळं वाटत असतं की चांगलं आहे, पण हे काहीतरी वेगळंच असतं आणि हे ना दोन्ही बाजू घेऊन फिरत असतात. आपल्याला वाटत असतं की हे यांचा आपल्यावर विश्वास आहे, आपला त्यांच्यावर विश्वास आहे, पण असं ना काहीच नसतं. असं बोलून ना ती मुलं असतात ना ती सखी विरुद्ध ना त्या चुकांच्या मनामध्ये आग वाढवत असतात, जेणेकरून त्यांना ना तिचा राग येईल आणि त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण होईल. म्हणून ना ते लोक तिच्याबद्दल नावं ठेवत असतात. त्याच्यानंतर ती मुलं म्हणतात का ठीक आहे चालू द्या, तुम्हाला जसं वाटतंय तसं चालू द्या, आम्ही आता निघतो, आम्हाला ना आमचा कॉलेजचा अभ्यास करायचा आहे. असं बोलून निघून जातात. त्यानंतर किरण वगैरे आहेत ना तो म्हणत असतो की काका तुम्ही चहा घेणार का, मी मस्तपैकी फक्कड चहा घेऊन येतो. असं म्हणून काका म्हणतात का नको. त्याच्यानंतर इथे काकू म्हणत असते की ती का बोलली असतील मुलं अशी काही समजत नाही आहे.
सखी तर अशी नाही आहे, पण ही मुलं आणि ती भांडीवाली बाई अशी का बोलली असेल असं बोलून ना ते लोकं विचार करत असतात. आणि इकडे त्यांचा ना गेम चालू झालेला असतो. त्यांनी ना ट्रूथ आणि डेअरचा गेम घेतला असतो. तेव्हा ट्रूथ आणि डेअर करताना इथे पहिले ना परीवरती नाव येतं. तेव्हा सगळी मुलं असतात ना ती म्हणतात का परी तू सांग, तुझं ह्या जाळीमध्ये सगळ्यात आवडतं कोण आहे? त्यावरती परी म्हणते का माझं सगळ्यात आवडतं ना सखी आहे. सखी ताई ना माझी खूप आवडती आहे आणि ना तिने मला नेहमीच सांभाळून घेतलं आहे. त्याच्यामुळे ना आज माझ्यामध्ये खूप बदल झाला आहे आणि माझी सगळ्यात फेवरेट माझी सखी ताई आहे. असं बोलून ना नंतर सगळेजण टाळ्या वाजवू लागतात. त्याच्यानंतर ना त्यांचा नेक्स्ट टर्न चालू होतो. तेव्हा नेक्स्ट टर्न आहे ना तो इथे सखीवर येतो आणि तेव्हा ना सगळेजण विचारायला लागतात की सखीताई, जसं परीने सांगितलं तिच्या मनातली गोष्ट, तशी तू सुद्धा तुझ्या मनातलं काहीतरी सिक्रेट सांग. तर ती म्हणते का माझं असं सिक्रेट असं काही नाही आहे. पण तेव्हा सगळी मुलं म्हणतात का असं नसतं, कोणाचं ना कोणाचं काही ना काही सिक्रेट असतंच. तसं तुझं सुद्धा काही ना काही सिक्रेट असेल, तू आम्हाला सांग. त्यावर ती सखी असते का ती म्हणत असते का माझं काही सिक्रेट नाही आहे, मी तुम्हाला सांगते ना. पण ती मुलं असतात ते ऐकतच असतात. ती बोलतात नाही, तू आम्हाला सांग. तेव्हा काकी आणि काका बाहेरून ऐकत असतात. तेव्हा त्यांना वाटतं की चल जाऊन आपण काहीतरी ऐकलं पाहिजे. तेव्हा ना ते ऐकत असतात की मुलं तिला विचारत असतात की तू आमच्यापासून काही लपवत तर नाही आहेस ना, तू काही लपवलं तर नाही आहेस ना, तू लपवलं असशील तर काही आहे ते आम्हाला सांगून टाक. असं बोलून ना तिला फोर्स करत असतात. त्यावरती ती म्हणत असते का नाही मी लपवलं, तुम्ही काहीतरी प्रश्न चेंज करा. असं बोलून ना ती खूप गंभीर विचारात पडली असते. ती म्हणत असते का मी ना असं काही केलेलं नाही आहे जेणेकरून कोणालाही त्रास होईल. आणि इकडे सरकार असतात ना ते विचार करत असतात की आता कसं काय आपण केलं पाहिजे आणि जेणेकरून ना इथे सखी आणि त्या चाळीतल्या लोकांना त्रास होईल. म्हणून ना तिने ती 2 मुलं ना पाठवली असतात. त्यांना ती फोन करते आणि त्यांना सांगते का मी दिलेलं काम झालं का? त्यावरती ती दोघं मुलं म्हणतात की हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमचं काम चालू आहे. आम्ही त्यांच्या मनामध्ये सखीविषयी आग लावत आहोत आणि वाईट वाईट त्याच्याविषयी मनामध्ये भरवत आहोत. असं बोलल्यावर सरकारला तर आनंद होतो. सरकार म्हणते की असंच मी सांगते ना तशी कामं करत राहा, नेहमी तुमचं भलं होईल. असं बोलून ना त्यांना ती शाबासकी देत असते आणि त्यांना म्हणत असते की आता सखीला त्या चाळीतल्या लोकांपासून लांब करण्यापासून कोणी मला वाचवू शकत नाही आणि कोणीही काही करू शकत नाही. मी त्यांना वेगळं करूनच राहणार. असं बोलून ना ती तिचा हट्ट पूर्ण करत असते. आणि इकडे सखी असते की ती सगळ्यांना सांगत असते की मी असं काहीच केलं नाही. तेव्हा ती परीला म्हणते का हे बघ, कोणालाही त्रास होईल असं मी काहीच काम केलेलं नाही आहे आणि कोणाला मन दुखवेल असं सुद्धा मी वागली नाही आहे. त्यामुळे मी काहीच लपवलं नाही आहे. असं ती ना प्रेमाने सांगू लागते. तेव्हा परीसुद्धा काही म्हणत नाही. परीलासुद्धा त्या सगळ्या गोष्टी पटतात. काही ही एवढं सांगत आहे म्हणजे नक्कीच ती खरं बोलत आहे, ती खोटं बोलत नाही. आणि त्याचवेळी ना सखीच्या फोनवरती फोन येतो. तेव्हा तो फोन असतो इन्शुरन्सवाल्याचा. तर तो इन्शुरन्सवाला म्हणत असतो की ना छानपैकी इन्शुरन्स झालेला आहे काढून, चाळीतल्या लोकांना बजेटमध्ये बसेल अशा किमतीमध्ये इन्शुरन्स आहे. असं बोलून ना मग तो चांगलं म्हणत असतो आणि त्याच्यानंतर फोन झाल्यानंतर इथे ना परत सखीवर नाही नाही तर तेव्हा सखी म्हणते का परत आला आहे. त्यावरती सगळेजण म्हणतात का आता ना तुला डेअर करायची आहे, तुला ना कानादादा आला आहे ना, तर तुला ना एक आम्ही शिक्षा म्हणजेच आम्ही तुला जे सांगणार आहोत ना ते तुला करायचं आहे. तुला ना कानादादाला जाऊन ना गालावरती पप्पी घ्यायची आहे. असं म्हटल्यावरती सखीला तर खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. सखी म्हणते तुम्ही काय बोलत आहात, तुमचं आपलं काहीतरी चाललं आहे, असं कसं जमेल. तरी पण ती मुलं ना खूप हट्टाला पेटलेली असतात ना, म्हणून सखी असते ती त्या मुलांचं ऐकत असते. आणि तेव्हा ना ती म्हणत असते का ठीक आहे, करते मी तुमच्या मनासारखं. तेव्हा दोघं पण समजावत असतात की असं काही करायचं नाही आहे. तेव्हा कानासुद्धा त्या मुलाला सांगत असतो की तुम्ही इथून जा, असं काही होणार नाही आणि झालेलं आहे आता सगळं गेम बीम. पण ती मुलं असतात ती ना दोघांना पण एकमेकांना एकमेकांच्या बाजूने ढकलत असतात. त्यांना म्हणत असतात की नाही, तुम्ही करायचं म्हणजे करायचं, आम्हाला काय माहीत नाही. इथे तुला सखीताई गालावर पप्पी देणार म्हणजे देणार, आम्हाला ते बघायचंच आहे. असं बोलून ना ती मुलं असतात ना ती हट्ट करत असतात. मग मुलांचा एवढा हट्ट चालू आहे ना, मग सखीसुद्धा काही बोलू शकत नव्हती. सखीसुद्धा त्याच्या हाला हा मिळून टाकते आणि तीसुद्धा ना कानाच्या जवळ येते एकदम प्रेमाने शांतपणे. आणि हे सगळं ना कान्हाला वेगळंच वाटत असतं. त्याला ह्या सगळ्या गोष्टी आवडत असतात, पण तो कसा बोलू शकणार होता हे त्याचं त्यालाच माहीत नव्हतं. पण त्यावर ती सखी शांतपणे त्याच्या जवळ येते आणि त्याला ती गालावर पप्पी करणारच असते. तेव्हा ना ती त्याचा हात घेते आणि त्याच्या गालावर ठेवते आणि त्याच्या हातावरच ती पप्पी घेते. ती डायरेक्ट त्याच्या गालावर घेत नाही.
पण हे सगळं सुद्धा असतं ना, ते कानासाठी एकदम जवळीक असतं आणि एकदम छान असतं. त्याला ते सगळ्या गोष्टी आवडत असतात. पण त्याने कधी सखीला बोलून नसतं दाखवलं, कारण का सखीने वरचं तिचं प्रेम आहे हे कधी व्यक्त नसतं केलेलं. कारण का ते अचानकपणे त्यांचं लग्न झालेलं असतं. त्यामुळे सखीने कधीच कानाला आपला जीव आहे, कानावर आपलं प्रेम आहे हे कधीच ना व्यक्त केलं नसतं. ते नेहमीच गुपितच राहिलेलं असतं आणि ते गुपितच ठेवलेलं असतं.